हाय सगळ्यांना, बघू शकता मी फुलं आणले ती फुलं लय लांबणं आणले ती लय म्हणजे लय लांबणं आणले ती फुलं बघू शकताय तुम्ही. आज दुसरी माळ, काल पानाची माळ, आज तरवडाची माळ. याचा लय मान असतो जुनं तरवडाच्या फुलाचा. तर म्हणलं चला जुनी आठवण आपली म्हणले तयार करावं म्हणलं. तर मी कशी बनवत होते तुम्हाला सांगतेच की. मी पहिलं आम्ही पुरी फॉरेस्टात जायचो, इकडं जायचो, जिकडं फुलं आहेत तिकडं जायचो आणि भरपूर अशा माळा करून आणायचो. हात माळा करून आणायचो आणि हाताला अशा गोल येड्या टाकून आणायचं. तर म्हणलं आपल्या भावा बहिणीला म्हणलं दाखवा म्हणलं फुलं तरवडाचे. तर शिटीत नसतील मिळत तरवडाची फुलं, झेंडूची असतील, मखमलीची, झेंडूची. तर याचा लय मान असतो या. तसंच काल पिरू पण उपवासावाल्यांना दिलं आईनं काढून. लय पिरू म्हणजे इतकं पिरू आलेत प्रमाणाच्या बाहेर. आणि या घेवड्यामुळं काय पिरू दिसणार या. आणि कसं आहे माहिती आहे का, आपण उपवासावाल्यांना दिलं तर काहीतरी थोडंसं पुण्य भेटल. मग त्यामुळं म्हणलं देऊन टाकत जा म्हणलं. कुणी मागितलं तरी म्हणलं पिरू आपलं देत जा म्हणलं. तर तसंच मी आता तुम्हाला दिसलंच माळ ही ओवतानी. तर कशी माळ वावतात ते तुम्हाला मी दाखवतेच. तर आता मोबाईल ठेवते मी कशावर तरी आणि तुम्हाला दाखवते. इथे टाकते आयो याच्यावर ठेवते मोबाईल मी. आता एक मोठी दिसली अशी फुलं. हे असं घ्यायचं, असं घ्यायचं, असं तोडायचं, असं तोडायचं, असं तोडायचं. हे बघू शकतात. आणि ही जी राहिलेलं असते ते असं ओढ बडून घट झाकायचा म्हणजे ती पटकन उगवतो. बरोबर आहे की नाही. ते मी थोडंसं तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं ही बनवती मी, ब्लॉग बनवती आणि ही काही तर मोबाईल ठेवला आणि ही दाखवते. आणि तुम्ही बघितल्यावर जास्त हसाय आलं म्हणून हसले. हे बघा असं एखाद एक असं. पहिलं पैंज लावायचं. कुणाचं किती होईल, कुणाची कटोर माळ, काय जणाची लांबपर्यंत असते, काय जणाची एवढीच असते असं. हे बघू शकता तुम्ही. हे अशी माळ वावायची लांबपर्यंत. तुम्हाला मी दाखवते आता पूर्णपैकीच. तसंच कुणाला उपास आहे तर सांगा मला कमेंटमध्ये. तसं कसं आहे माहिती आहे का, भरपूर जणांना उपास असते तर असं काय नाही. तर आमच्या पण इथं उपास आहेत. मी पण उपास धरलेला आहे. हे बघा बघू शकता. हे आधी तोडून घ्यायचं म्हणजे कणा ओवायला येतं ना. आता आपल्याला 2 माळा करायच्या. त्या 2 माळा ओवायच्या. आता कसं आहे माहिती आहे का, 2 माळा इथं एक, घरच्या देवाला एक आणि तिकडे एक. आणि हे सुद्धा कामाला येतं बरं का. ही घट झाकायला ही काठी काढायची साईडला. आता तुम्ही म्हणता ताई तोंडाने कशाला करायला, कारण ती हाताने होत नाही. निबार आहेत ना, बघू शकताय तुम्ही. हे निबार आहे त्यामुळं हाताने होत नाही, म्हणून असं करायला. पहिलं निराळच होतं वातावरण आणि लय तरवडाची फुलं कुठं पण भेटायचे. आणि आता मुश्किल झालं, ते भेटत नाही. ते आता माणसांनी तयारी रानाने ही केली ती त्यांच्या रानाने बांधाला उगवलेलं तुळस
टाकलं. आता आमच्या इथे माळी येत होती बरं का, पण ती मेली 2 वर्ष झालं. मग त्यामुळं मग आपल्यालाच करावं लागतं. आता हे 9 दिवस जावाच लागणार आहे, तिकडे जिकडे तिकडे पळावा लागणार आहे. बाथरूमला गेलो की तिकडेच बादल्या टाकायचो आणि पळायचो आम्ही. दिवस उगवायला तर माळा आणायचो आम्ही. माणसं एक एक तर झोपेत. हा बघू शकता, हा एवढी माळ मी केली, बघू शकता. छान आहे का माळ सांगा. आता ही अशी दोरा इथं बांधायचा आणि दोऱ्याने घाटावर अशी टाकायची. बघू शकता एवढी माळ मी केलेली आहे. तर कशी वाटते माळ सांगा मला. अशा माळा आणि याचा मान आहे बरं का, याचा मान खास आहे दारवडाच्या फुलाचा. आणि मी जास्तच आणले ते. आता ही उद्याच्याला पण ठेवायची कॅरी बॅगमध्ये, उद्याच्याला पण ठेवायची कॅरी बॅगमध्ये. अजून एक करायची माळ. आता आई करेल. मला कपडे धुयचे तर आई घरातनं बघते, दिसले का तुम्हाला. तर धराय माळ. तर आई घालेल आता माळ. देवपूजा ही झालेली आहे. तुम्ही आजच्या हेडोमध्ये तर बघितलं असेल आपण घट कसा की बसवला कसा नाही. तर आता आई माळ कशी घालते ते बघू आपण, बरोबर आहे का नाही. तर एक माळ केली, एक राहिली, एक आता तिकडे राहिली माळ घालायची. आईला काही येत नाही असं करायला. आईला दोऱ्याने बांधती ती. मग ती पण माळ मलाच करावा लागणार आहे. तो तात्या पेरू लागलं तर पेरू त्यांच्यावर ध्यान देखील. हे बघू शकता का एवढी माळ मी केलेली आहे. तर चला बघू आई माळ कशी घालते. मग ही बाकीची मी तुम्हाला दाखवते. आणि झालेलं फुलं कशाची घेते झाकावं लागतं. हा पण बिगर याचं घे नाही. ही उद्याच्याला बी ठेवले लांब आणलंय, जागा सुद्धा नाही जायला. मरणाची गवत भिली कुत्रोच मला चावलं असतं. नका एवढी आणली ती, बघू शकता. तर चला आपण बघू आई कशी माळ घालते. पड्याल्या घरात एवढं दिसतच नाही, लय अवघड आहे. तर या करमाळ्याच्या आईला या सगळ्यांनी या. हे बघू शकता तुम्ही. माळ घालती, दोऱ्याने बांधती. ते घंटे आहे ना अडकवलेली, त्या घंटेला बांधते. खाली सोड जरा. एक माळ बांधली ना बाकीच्या माळा मग खवा येतात एकात एक असं होतं. तर बघू शकताय तुम्ही, एकूण दाखवते मी. पहिले लय पळायचो आम्ही माळा आणायला आणि लय मोठ्या मोठ्या माळा आणायचो. दिवस उगवाय तर माळा हे बघू शकताय तुम्ही. बघा हे झाले माळा आपली. हे बघा जवळने दाखवते, सर्ग जरा अंधार पडतोय. हे बघा. आणि हे आता जे राहिलेलं ते ही घट झाकायचा. म्हणजे काय होतंय, झाकलं ना ते काढायचं परत. पण झाकलं ना ती पटकन असं गरमाईने उगवतो. ले पंचायत पडली होती कुठनं घालावं माळ. मस्त आहेत बरं का तिकडं, पण गव्हात इतकं झालं की भेवच वाटत होतं. मी तर एवढंच गव्हात लागलं मला तर गुडघ्याच्या वर, तरी गेली पळत. हे बघा असा घट आहे ना झाकलेला आहे आणि अशी माळ लावली.
तर सांगा कुणी कुणाच्या इथं तुमच्या इथं तर बाई झेंडूचीच असतेली, झेंडूची झेंडूची लावायला झेंड पण याचा जास्त मान असतो आहे का 9 नाही? दिवस 9 माळा वेगळ्या वेगळ्या पाहिजे. येगळे तर आमच्या इथं काय येगळ्या येगळ्या तर काय नसते त्या, पण जमलं तर आम्ही चंदनाची बी एक घालतो, पाला नाही का चंदनाचा त्याचा. आणि जमलं तर जास्त एवढंच झेंडू काय कोण तोडायला गेलं कुणाच्या इथं काम असले तरच झेंडूच्या फुलं. तर बघू शकता हे आपला घट माळ टाकून झालेली आहे, दुसरी माळ. तर चला बाय. तर कसं वाटतंय नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर कुणाकुणाच्या इथं नाहीत तर मला सांगा, मी बनवून तुम्हाला पाठवते कुरिअरनी. तर बाय.